स्वयंप्रेरक प्रेझेंट प्रवास गीतेचा शोध स्वतःचा भाग क्रमांक 7, अध्याय क्रमांक 2, श्लोक क्रमांक 16 याच्या उपक्रमासाठी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. स्वयंप्रेरकचे आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीला वंदन करूया आणि आजच्या आपल्या उपक्रमाला सुरुवात करूया. आपलं इन्स्पिरेशनल कोट आहे स्वामी विवेकानंदांचं, ऑल पॉवर विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती आपल्यामध्ये सामावलेली आहे, आपण सर्व काही आणि काहीही करू शकतो. भगवान श्रीकृष्णाला वंदन करूया आणि आजच्या उपक्रमाला सुरुवात करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. आपण गेल्या 6 भागांपासून भगवद्गीता अभ्यासण्याचा, जाणून घेण्याचा आणि गीतेमधील ज्ञान, तत्वज्ञान, विज्ञान समजून घेण्याचा आपल्या बुद्धीनुसार प्रयत्न करत आहोत. हे करत असताना आजवर अनेक महंत, संत, थोर सत्पुरुष या सर्वांनीच या भगवद्गीतेवरती आपलं भाष्य केलेलं आहे आणि ह्या सर्वांचाच संदर्भ थोड्या बहुत अंशाने घेऊन आपण आपल्या परीनं, आपल्या भाषेत ही गीता समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मी काही जाणता नाही, मी त्यातल्या सर्वज्ञ नाही. मला जे त्यातलं कळलं, त्यातलं जे जाणवलं आणि जे मांडता आलं, अशा गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून मी म्हणतो तसं हा शोध स्वतःचा आहे, हा आपला स्वतःचा आपल्याला करायचा आहे. एकासारखं दुसऱ्याचा असण्याची काही शक्यता नाही आणि असल्यास तो निव्वळ योगायोग आहे असंच आपण समजावं. पहिल्या भागामध्ये जयश्री मॅडमनी फार सुंदररित्या आपल्याला सांगितलं होतं की ही गीता जी आहे एका गायी समान आहे. जो कोणी तिचं दूध काढायला त्या पद्धतीनं त्याला ती तृप्त करेल. आपण ज्या अप्रोच ठेवून त्या भगवद्गीतेकडे जाऊ त्यानुसार भगवंत आपल्याला ज्ञान प्रदान करणार आहे. त्यामुळे आपली स्वतःची अवस्था काय आहे यावर अवलंबून असेल आपल्याला गीतेमधून काय कळणार आहे. बऱ्याच वेळेला ज्ञान ही दुधारी तलवारीसारखे असते. योग्य उपयोग केला तर निश्चित त्यातनं कोणाचं तरी भलं होईल, पण जर त्याचा दुरुपयोग झाला तर मात्र कोणाचं तरी नुकसानही होऊ शकतं. आणि म्हणून मन पवित्र असणं, मनामध्ये कसलीही क्लेश, द्वेष, मत्सर भावना नसणं, सदैव मनामध्ये प्रेम असणं ही प्राथमिक अवस्था आपल्या मनाची असणं आवश्यक आहे. तरच गीता थोड्या बहुत अंशाने आपल्याला समजू शकेल. पण त्यातूनही प्रयत्न करायचा आहे हे भगवंतानं दिलेलं ज्ञान आपल्या बुद्धीला समजेल अशा मध्ये समजून घ्यायचं. आजवर आपण पाहिलं अध्याय क्रमांक 1 मध्ये अर्जुनाची अवस्था काय होती, त्याचा विषाद काय होता, त्याची खिन्न अवस्था का झाली होती आणि त्यासाठी त्यांनी कोणकोणती कारणं दिली होती आणि मी जे करतोय किंवा माझा जो विचार आहे तो कसा योग्य आहे हेही त्यांनी भगवंतासमोर मांडलं होतं. आणि त्यानंतर भगवंत त्याला उत्तर देतोय किंवा समजावतोय आहे आणि त्याचा दुसरा अध्यायाची सुरुवात सांख्ययोग इथपासून सुरुवात झाली. आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये 6 दर्शनं सांगितली आहेत, त्यातला हा सांख्ययोगाचा भाग, याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष या 2 डेफिनेशन मध्ये किंवा व्याख्यांमध्ये संपूर्ण विश्व हे मांडण्यात आलेलं आहे आणि त्याचा आधार घेऊन भगवंत या ठिकाणी वर्णन करतोय. मागच्या 1-2 श्लोकांमध्ये आपण पाहिलं की तो भगवंत अर्जुनाला असं सांगतो की सुख आणि दुःख हे इंद्रियाधीन आहेत आणि जो धीर पुरुष आहे, जो ज्ञानी आहे, तो ह्या सुख आणि दुःखांच्या पलीकडे असतो आणि अशी ज्याची अवस्था असेल तोच मोक्षपदास लायक असेल. आणि म्हणून हे अर्जुना, तू असा विषाद करणं हे योग्य नाही. मग त्या ठिकाणी अमरत्व काय आहे किंवा आपलं नेमकं अस्तित्व काय आहे हेही भगवंताने एका श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं की का तो सांगतोय की तू युद्ध कर, कारण तू ज्यांना मारतोयस ते खरे नाहीत, तू मारतोयस हेही खरं नाही. जे सत्य आहे त्याच्याकडे तू लक्ष दे आणि तू तुझं कर्म कर. या पद्धतीनं भगवंतानी आतापर्यंत
अर्जुनाला मार्गदर्शन केलंय. आजचा जो श्लोक आहे अत्यंत महत्वाचा तत्वज्ञान दृष्टिकोनातून हार्डकोर किंवा अगदी गाभा जो आहे तत्वज्ञानाचा तो आजच्या श्लोकांमध्ये भगवंत सांगणार आहे. आणि म्हणून आज आपण एकच श्लोक निवडलेला आहे. जरी दिसायला काहीशी शब्द असले, काहीशी अक्षरं असली, दिसायला अतिशय लहान असतील, तरी त्यातला अंतरात्मा फार मोठा आहे. आणि ते समजून घेणं हे तितकं वाटतं तितकं सोपं नाही. आणि म्हणून हा एक प्रयत्न आहे. श्लोक वाचूया आणि मग अर्थ बघूया आणि मग विश्लेषण करूया. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तः त्वनयोस्त्वत्वदर्शिभिः. अन्वयार्थ पाहूया. असत म्हणजे असत वस्तूला जे अस्तित्वात नाही, भाव म्हणजे त्याचं अस्तित्व, असत म्हणजे वस्तू, भाव म्हणजे त्याचं अस्तित्व, न विद्यते म्हणजे नसते, तू म्हणजे आणि, सतः म्हणजे सत वस्तूचा असणाऱ्या वस्तूचा, अभाव म्हणजे अभाव, न विद्यते असत नाही, एवं म्हणजे अशा प्रकारे, अनायोः उभयोः अपि म्हणजे ह्या दोहोंचा मिळून असत आणि सत या दोहोंचेही, अंतः म्हणजे तत्व, तत्वदर्शिभिः तत्वज्ञानी पुरुषांनी जे जाणकार आहेत, जे ज्ञानी आहेत, दृष्टः पाहिलेले आहे. सरळ साधा अर्थ, असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सत वस्तूचा अभावच नसतो, अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिलेले आहे. असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सतवस्तूचा अभाव नसतो. असत म्हणजे जे अस्तित्वातच नाही, जी गोष्टच नाही त्याला अस्तित्व असूच शकत नाही. आणि सतवस्तूचा अभाव नसतो म्हणजे जे आहे ते नाही असं कधीच असू शकत नाही. यातले दोन शब्द फार महत्वाचे आहेत, असत आणि सत. नाही जे नाही, ज्याला अस्तित्व नाही, आणि ज्याला अस्तित्व आहे, जे कायमस्वरूपी आहे. मागच्या एका श्लोकामध्ये आपण एक उदाहरण पाहिलं होतं. एका गॅसवरती एक भांड ठेवलंय पाण्याने भरून आणि गॅस सुरू केला. थोड्या वेळाने ते पातेलं गरम होतं, त्यातलं पाणी गरम होतं. गॅस बंद केला की थोड्या वेळाने पाणी थंड होतं, पुन्हा पूर्वावस्थेला येतं. ते भांड पुन्हा पूर्वावस्थेला येतं, त्याचं तापमान जेवढं आधी होतं तेवढ्याच म्हणजे रूम टेम्परेचरला येतं. आता ह्याच्यामध्ये सत आणि असत काय आहे? असत म्हणजे अस्तित्व नसलेलं आणि सत म्हणजे अस्तित्व असलेलं. मग भगवंत असं म्हणतो की असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सतवस्तूचा अभाव नसतो, असं कधीच होऊ शकत नाही. की जे नाही ते आहे असं होणार नाही आणि जे आहे ते कधीच नाही असंही कधी होणार नाही. आता ह्या उदाहरणामध्ये आपण बघूया, पाण्यामध्ये उष्णता जी निर्माण झाली ती कशामुळे निर्माण झाली? तर ते पातेलं गरम झालं आणि त्या पातेल्याची हीट ट्रान्सफर होऊन पाणी गरम झालं. पातेलं कशाने गरम झालं? तर त्या गॅसची जी स्वतःची हीट होती त्या हीटमुळे पातेलं गरम झालं. मग थोडंसं आपण जर बारकाईने ह्याचं निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला तर पाण्याकडे स्वतःची उष्णता होती का? तर नाही. पाण्याने त्या भांड्याकडून उष्णता घेतली आणि पाणी गरम झालं. पण जसं भांड गार झालं तसं पाण्याची उष्णताही निघून गेली आणि ते मूळ रूपात येऊन स्थिरावलं. भांड्याकडे उष्णता होती का? तर भांड्याकडेही उष्णता नव्हती. भांड्याने तो जो गॅस जळाला तिथे जी हीट होती तिथनं ती हीट मिळवली आणि भांड गरम झालं. त्यामुळे ती उष्णता
हे भांड्याची नव्हतीच आणि म्हणून जसाही गॅस बंद झाला तसं भांड्याचं तापमान कमी झालं आणि पूर्वावस्थेला भांडं येऊन थांबलं. पण त्या गॅस जळत असताना ती उष्णता निर्माण झाली, ती उष्णता तिथे होती का? तर ती उष्णता तिथेच होती. आपण त्याला अस्तित्व आणलं, ज्याला आपण त्याला काडी लावली किंवा जनरेट केली हीट, त्या क्षणी ती उष्णता आपल्याला दिसायला लागली. पण असं होऊ शकत नाही की ती उष्णता तिथे नव्हतीच. गॅस तिथे होता, त्यामुळे गॅसमध्ये ती उष्णता अस्तित्वात होती. आपण त्याला दृश्य स्वरूपात आणलं. म्हणजे पाण्यामध्ये असलेली उष्णता ही स्वतःची नव्हती, भांड्यामध्ये असलेली उष्णता ही स्वतःची नव्हती, आणि ही दोन्हीही उष्णता स्वतःची नसल्यामुळे ती उष्णता पुन्हा निघून गेली आणि म्हणून पाणी पूर्वावस्थेला येऊ शकलं, भांडं पूर्वावस्थेला येऊ शकलं. म्हणजे जे अस्तित्वात नाही ते कायम असूच शकत नाही. जर उष्णता पाण्यामध्ये असती तर पाणी तसंच गरम राहिलं असतं जरी आपण गॅस बंद केला असता तरीही. भांडं तसंच गरम राहिलं असतं जरी आपण गॅस बंद केला असता तरीही, जर ती उष्णता त्यांची स्वतःची असते. म्हणजे त्या पाण्याला गरम पाण्याचं जे अस्तित्व आलं, ती उष्णता हे त्याचं अस्तित्व, मूळ अस्तित्व नाही. ते त्यांनी कोणाकडनं तरी उष्ण घेतलेलं आहे आणि ते उष्ण घेतले असल्यामुळे ते पुन्हा गेलं. सेम भांड्याचं आहे, परंतु त्या गॅसची जी उष्णता होती ती त्याची स्वतःचीच होती. त्यामुळे ती कधीही तुम्ही प्रयत्न केला, काडी लावली की ते असं होत नाही, थोड्या वेळाने मग गॅस गरम होतो. त्या क्षणी तिथं उष्णता तयार दिसते किंवा आपल्याला ती दिसून येते. तयार होते म्हणण्यापेक्षा दिसून येते. म्हणजे उष्णता हे मूळ त्या गॅसचं अस्तित्व होतं, जे उष्ण म्हणून त्या भांड्याने घेतलं, त्या पाण्याने घेतलं आणि म्हणून आपल्याला पाणी गरम भासलं. किंवा आपण असं अजून एक उदाहरण बघूया. एक मातीचं भांड आहे, मडकं आहे. आता ह्या मडक्याला जर आपण पाहिलं तर मडक्याला एक विशिष्ट आकार आहे. आपण असं जर विचार केला की ह्या भांड्याचा आकार हे त्याचं मूळ स्वरूप आहे का? जर त्या भांड्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला चहूबाजूनी एकच गोष्ट दिसते, ती म्हणजे माती. मातीचं भांड झालंय आणि ते आपल्याला दृश्य स्वरूपात, भांड स्वरूपात दिसतंय. पण भांड फुटलं, मडकं फुटलं, माती कुठे गेलीये का? नाही, माती तिथेच आहे. म्हणजे त्या भांड्याचं मूळ अस्तित्व काय होतं, तर ते माती होतं. ते जेव्हा भांड्या स्वरूपात आलं त्यावेळेला आपल्याला ते भांड म्हणून दृश्य झालं, परंतु होती मातीच. भांड फुटलं, भांड्याचं अस्तित्व संपलं, परंतु माती तिथेच राहिली. म्हणजे जे मूळ अस्तित्व आहे, जे सत आहे, सत काय आहे याच्यामध्ये? माती. माती नाही असं आपण भांड्यामध्ये म्हणू शकत नाही. आणि असत वस्तूला अस्तित्व नाही. भांड्याला अस्तित्व आहे का? नाहीये. त्याने उष्ण घेतलंय मातीकडून. जो मातीला एक दृश्य आकार दिलेला आहे, त्याच्यामुळे आपण असं म्हणतोय की हे मडकं आहे किंवा हे भांड आहे किंवा अजून त्याला काही माठ आहे, हा फ्लॉवर पॉट आहे. हे सगळं आपण त्या आकाराला म्हणतोय, पण तो आकार हा मात्र कायमस्वरूपीचा नाही. तो फुटला की आकार निघून जातो. पण माती निघून जाते का? नाही. माती आधीही होती, भांड तयार होण्यापूर्वीही माती होती, भांड तयार झालं तेव्हाही माती आहे आणि भांड फुटलं तरीही माती अस्तित्वात आहे. म्हणजे माती हे सत आहे आणि ते भांड, तो आकार किंवा त्याला दिलेलं नाव, मडकं, फ्लॉवर पॉट, हे नाव हे सुद्धा असत आहे. कारण जोपर्यंत ते माती त्या आकारामध्ये आहे तोपर्यंत फ्लॉवर पॉट आहे. ज्या क्षणी तो फ्लॉवर पॉटचा आकार भग्न होतो, तो फुटतो, त्यावेळेला आपण असं नाही म्हणत फ्लॉवर पॉट आहे. आपण असं म्हणतो फ्लॉवर पॉटचे तुकडे झाले. आता हे तुकडे आहेत. कशाचे तुकडे? मातीचे तुकडे आहेत. म्हणजे जे आहे ते कधीच नष्ट होऊ शकत नाही आणि जे नाहीये ते कधीच असू शकत नाही. आपल्या बाबतीत आपण जर विचार केला की भगवंत इथे अर्जुनाला काय सांगू पाहतोय आणि अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला काय सांगू पाहतोय, की तू तुझं मूळ अस्तित्व ओळख.
जे मूळ अस्तित्व कधीच जाऊ शकत नाही आणि त्याच्याशिवाय जे तुला आज अस्तित्व वाटतंय ते असूच शकत नाही, असं मूळ रूप तुझं काय आहे? तू स्वतःला आज युद्धभूमीवरती पाहतोयस, समोर तुझे शत्रू उभे राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुझे प्रियजन आहेत, हे तू पाहतोयस. पण त्या प्रियजन आणि तुझ्यामध्ये काय फरक आहे? तर तो फरक आहे आकाराचा, तो फरक आहे नावाचा. त्यांचा रंग, त्यांचं स्वरूप शरीराचं वेगळं आहे, तुझं स्वरूप वेगळं आहे. तुझं नाव वेगळं आहे, त्यांचं नाव वेगळं आहे. परंतु तुमच्या दोघांमध्ये साम्य काय आहे? आणि ते तू ओळखलं पाहिजेस, कारण जे साम्य आहे ते कधीच नष्ट होऊ शकत नाही. आणि जे खोटं आहे, जे असत आहे, त्याचं अस्तित्व असूच शकत नाही. आता आपण त्या व्यक्ती अनुरूप विचार करूया. आपलं स्वतःचं शरीर आहे. आपण जेव्हा लहान होतो त्याही वेळेला होतं, तरुण झालो तेव्हाही आहे आणि वृद्धावस्थेत जेव्हा जाणार आहोत तेव्हाही असणार आहे. पण ह्या तीनही अवस्थेमधलं शरीर जर आपण पाहिलं तर ते तीनही वेगवेगळं आहे. लहानपणी ते अगदी कोमल होती आपली त्वचा, आपलं शरीर अतिशय आकाराने लहान होतं, पण तरीही त्याला आपण नाव दिलं होतं आणि तेच अस्तित्व होतं. तरुण वयामध्ये आपला आकार वाढला, आपली चेहरा बदलला, त्वचा बदलली, इथंही आपणच होतो. आणि वृद्धावस्थेमध्ये आपलं शरीर आणखीन दुर्धर होणार आहे. कदाचित रोगराईने दुर्धर होईल, वयोमानानुसार खराब होईल, कुठल्याही गोष्टी सुरकुत्या पडतील, पण तरीही आपण राहणारच आहोत. म्हणजे जे बदललं जातंय ते उसनं घेतलेलं असलं पाहिजे. आपण जसं पाण्याचं आणि भांड्याचं उदाहरण पाहिलं. जे उसनं घेतलंय त्या उसनं घेतल्यामुळं त्याला अस्तित्व आलंय, पण उसनं घेतलेलं पुन्हा जाणार आहे. जसंही त्याचं मूळ अस्तित्वच तिथनं निघून जाणार आहे, त्या क्षणी ते उसनं घेतलेलं तिथून निघून जाणार आहे. मग हे मूळ अस्तित्व काय आहे ते तू ओळख, असं भगवंत म्हणतो. की तुझ्यामध्ये आणि तुला वाटणाऱ्या प्रियजनांमध्ये काय साम्य आहे, काय तुझं मूळ अस्तित्व आहे? तर ते अस्तित्व आहे चैतन्य, एनर्जी, अवेअरनेस, कॉन्शियसनेस, जाणीव, जे काही त्याला नाव देता येईल. हे तुम्हा सगळ्यांमध्येच कॉमन आहे, जे आधीही होतं, आजही असणार आहे आणि उद्याही असणार आहे. ते कधीच नष्ट पाहू शकत नाही. आणखीन एक उदाहरण बघूया. तुमच्या सगळ्यांच्या समोर आता काही वस्तू असतील, वेगवेगळ्या वस्तू असतील, तुम्ही जिथे बसला असाल त्यानुसार. कदाचित तुमचा मोबाईल आहे, हेडफोन असतील, एखादं पुस्तक असेल, टेबल असेल, पाण्याचा ग्लास असेल, अनेक गोष्टी असतील. आता त्यातली काही उदाहरणं आपण बघूया. सपोज तुमच्याकडे पुस्तक आहे, एक भांड समोर आहे, तुमचा मोबाईल आहे. ह्या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भांड आहे, मोबाईल आहे आणि पुस्तक आहे. या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या तिघांमध्ये एक साम्य आहे. काय साम्य वाटतंय? तिघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. भांड, पुस्तक आणि मोबाईल. आता गंमत बघा. आता मी पूर्ण वाक्यात तुम्हाला 3 वाक्य सांगतो. आता त्यातलं मला कॉमन काय आहे ते सांगा. पुस्तक आहे, मोबाईल आहे आणि पाण्याचा ग्लास आहे. 3 वाक्य आहेत. तिघांमध्ये कॉमन काय आहे? व्हॉट इज सर? बघा, पुस्तक आहे, पाण्याचा ग्लास आहे, मोबाईल आहे. आता बघा गंमत. पुस्तक आहे हे कोणाला कळतंय? तुम्हाला कळतंय. पुस्तक आहे, बरोबर आहे. त्यानंतर मोबाईल आहे, कोणाला कळतंय? तुम्हाला कळतंय. पाण्याचा ग्लास आहे, कोणाला कळतंय? तुम्हाला कळतंय. या तिघांमध्ये कॉमन तुम्ही आहात, कारण तिन्ही गोष्टी तुम्हीच पाहताय ना. तुम्हाला हा एक्सपिरियन्स मिळतोय, तुम्हाला हा अनुभव मिळतोय की पुस्तक आहे, मोबाईल आहे, पाण्याचा ग्लास आहे. याच्यामध्ये कॉमन तुम्ही आहात.
पुस्तक काढलं, मोबाईल काढला, ग्लास काढला, तुम्ही तिथेच राहणार आहात. असं होत नाही पुस्तकासोबत तुमचंही अस्तित्व निघून गेलंय. तुम्ही तिथेच असता. तुमच्या समोरच्या गोष्टी बदलतील, ऑब्जेक्ट बदलत राहील. भिंत आहे, तुमच्या घरातली एखादी व्यक्ती आहे, वस्तू बदलतील. जो तुमचा अनुभव आहे असण्याचा, तो आहे वाला जो शब्द आहे, एक्झिस्टन्स, त्याचं अस्तित्व, जे तुम्हाला जाणीव होत आहे, तुम्हाला फील होत आहे, तो सगळ्यांमध्ये कॉमन भाग आहे. ते पुस्तक तिथून निघून जाईल, कारण ते पुस्तकाला अस्तित्व तुमच्यामुळे आहे. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत त्या पुस्तकाला अस्तित्व आहे. तुम्ही ज्या क्षणी तिथनं निघून जाल त्यावेळेला ते तिथं अस्तित्व नसणार आहे. सोपं उदाहरण देतो, अजून एक कदाचित कळेल. मगाशीच म्हटलं तसं श्लोक अवघड आहे, अगदी कोर आहे, समजून घ्यायला वेळ लागेल, कदाचित डोक्यावरनं पण जाईल, पण स्टील ऐकत राहा. तुम्ही आरशासमोर उभे राहिलेला आहात. तुमची प्रतिमा त्या आरशामध्ये तुम्हाला दिसते. ती प्रतिमा आहे हे तुम्ही कधीपर्यंत म्हणाल? जोपर्यंत तुम्ही त्या आरशाच्या समोर आहात तोपर्यंत. ज्या क्षणी तुम्ही त्या आरशापासून बाजूला व्हाल त्या क्षणी त्या आरशामधली प्रतिमा नष्ट होईल. कारण आरशामधली प्रतिमा ही तुमच्याकडनं घेतलेलं उष्ण अस्तित्व आहे. तुम्ही सत आहात, तुम्ही सत्य आहात, तुम्ही एक्झिस्ट करताय रिअलमध्ये. तुमचं रिफ्लेक्शन त्या आरशामध्ये दिसतंय. सो जे असत आहे, जे ती प्रतिमा आहे, त्याला तोपर्यंतच अस्तित्व आहे जोपर्यंत तुम्ही तिथे आहात. आरशासमोर उभं राहिल्यानंतर आपली प्रतिमा त्याच्यात दिसते. आपण त्या प्रतिमेकडे पाहून पावडर लावतो, भांग पाडतो, मेकअप करतो, व्हॉट एव्हर, जे काही करायचं असेल ते. हे सगळं का करतो? कारण आपल्याला हे माहिती आहे हे माझं अस्तित्व आहे. पण जर चुकून एखाद्याने त्या आरशाला जोरात फटका मारला आणि तो आरसा फुटला तर तुम्ही असं नाही म्हणणार मी फुटलो, माझं अस्तित्व संपलं. कारण तुम्हाला माहितीये ते तुमच्या अस्तित्वाचं फक्त एक प्रतिबिंब होतं. म्हणजे त्या आरशात दिसणारं प्रतिबिंब हे तुमचं उष्ण अस्तित्व होतं. आणि जे उष्ण आहे ते मगाशी आपण पाण्याच्या भांड्याच्या उदाहरणात पाहिलं, जे उष्ण आहे ते पुन्हा त्याच्या मूळ रूपात निघून जाणार आहे. पण मूळ रूप बदललेलं नाही. ते तेव्हाही होतं आणि नंतरही असणार आहे. तुम्ही आरशात उभे राहिलात म्हणून तुम्हाला अस्तित्व आहे असं म्हणता येणं मूर्खपणाचं आहे. तुम्ही म्हणाल बरोबर आहे, आरशात दिसलो तरच मी आहे असं थोडी आहे. आरशात नसलो तरी मी आहे आणि आरशात आहे म्हणून मला दिसतं की मी आहे. आपले डोळे आपल्याला दिसू शकत नाहीत, पण आपण स्पर्श करतो त्यांना. आपण प्रतिमेमध्ये पाहतो, त्याचं प्रतिबिंब पाहतो, मग आपण म्हणतो की आपल्याला डोळे आहेत. पण स्पर्श केला नाही, प्रतिबिंब पाहिलं नाही, म्हणून आपण असं म्हणू शकणार नाही की माझं अस्तित्व डोळ्यांचं नाहीच. कारण आपण रोज त्याचं ऍप्लिकेशन यूज करतोय. म्हणजे जे आहे ते कधीच नष्ट होत नाही आणि जे नाही ते कधीच अस्तित्वात नसतं, ते उष्ण असतं. आणि जे उष्ण आहे ते पुन्हा निघून जाणार आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, आपण आणखी डीपली समजून घ्यायचा प्रयत्न करूया की किंवा ह्याच्या पुढे जाऊया. आता ह्या प्रतिमेतलं अस्तित्व आपलं खोटं आहे, उष्ण आहे हे आपल्याला कळलं. पण ती जी प्रतिमा ज्याची दिसतीये ते तरी खरं आहे का? काय वाटतं तुम्हाला? कशाची प्रतिमा दिसते आपल्याला? आपल्या शेपची. आपलं जे शरीर आहे त्या शरीराची प्रतिमा तिथे दिसते. पण असं होऊ शकत नाही त्या प्रतिमेमध्ये, त्या आरशामध्ये आपलं हृदय दिसलं, किडनी दिसल्या, लिव्हर दिसलं, पण त्याच्यात दिसलं नाही म्हणून आपण असं म्हणणार नाही मला हार्टच नाहीये, मला लिव्हरच नाही. कुठे दिसतंय त्याचं रिफ्लेक्शन? बट स्टील हार्ट इज देअर, लिव्हर इज देअर, एव्हरीथिंग इज देअर. कारण मला माहिती आहे की ह्याचं अस्तित्व आहे, कारण त्याचं फंक्शनिंग मी एक्सपिरियन्स करतोय. अदरवाईज मी जेवलो तर मला पचणार नाही, कारण माझ्याकडं सिस्टीमच नाही, लिव्हर नाही, माझ्याकडे कुठलीच गोष्ट नाहीये. पण ती आहे, त्याचा रोज मी एक्सपिरियन्स घेतोय, त्याचं ऍप्लिकेशन यूज करतोय. त्यामुळे जरी त्याचं रिफ्लेक्शन दिसलं नाही तरी ते आहे हे मला माहिती असतं.
म्हणजे त्या मिरर मध्ये जे दिसतंय ते फक्त माझी आउटलाईन आहे. बघा गंमत. आता ह्या लिव्हरला पाहायचं असेल, हार्टला पाहायचं असेल तर काय करावं लागेल? डॉक्टर सारखे आपल्याला चिरफाड करून बघावं लागेल की आहे का. पण एवढी चिरफाड करून ठरवायचं की हार्ट आहे, एवढं करण्यापेक्षा हार्टबीट मोजले तरी आपल्याला कळतं की हार्ट आहे. राईट आहे. म्हणजेच जे प्रतिमेत दिसतं, जे उष्ण अवसानं घेतलं जातंय किंवा उष्ण अस्तित्व ज्याचं दिसतंय ते सुद्धा खरं नाहीये. हे तर झालं फक्त आपल्या ऑर्गन्सचं. पण आपल्या मनात कितीतरी विचार येतात. अगदी मिरर समोर उभं राहिल्यानंतर सुद्धा आपण कितीतरी विचार, मी कसा दिसतोय, चांगला दिसतोय, वाईट दिसतोय, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, कितीतरी विचार येतात. पण त्या विचारांचं प्रतिबिंब तुम्हाला त्या आरशामध्ये दिसतंय का? नाही दिसत. पण ते आहेत, त्याला नाकारू शकत नाहीत. म्हणजे जे दिसतं आहे, पुन्हा मागच्या श्लोकावरती जाऊया, जे इंद्रियांनी आपल्याला गोचर होतंय ते खरं आहे असं मानण्याची काही आवश्यकता नाही. ह्याच्या मागे आणखीन काहीतरी खरं असलं पाहिजे ज्याच्यामुळे ते एक्झिस्ट करतंय. पाण्यामध्ये माझं प्रतिबिंब पाहिलं म्हणजेच मी असेल का? नाही. किंवा माझं प्रतिबिंब पाण्यात दिसलं म्हणजे मी असं म्हणेल का की आता इथे पाणी आहे? काही आवश्यकता नाही. माझं प्रतिबिंब नसलं तरी तिथे ते पाणी असणारच आहे. मग आता मला माझं अस्तित्व शोधायचं असेल तर माझं अस्तित्व नेमकं काय आहे? पुन्हा त्या मडक्याच्या उदाहरणाकडे जाऊया. एकाच मातीपासून कितीतरी आकारांचे, कितीतरी प्रकारांची भांडी बनवता येतात. वेगवेगळ्या प्रकारची भांडी. कोणी फ्लॉवर पॉट बनवलंय, कोणी मडकं बनवलंय, माठ बनवलाय, व्हॉटएव्हर. छोटे, मोठे, कितीतरी प्रकारचे बनवले. आता आपल्याला हे कळलं की तो जो आकार आहे ते उष्ण अवसान आहे त्या मातीचं. मडकं फुटलं तरी माती तिथेच राहणार आहे, म्हणजे माती मूळ अस्तित्व आहे. पण माती तरी मूळ अस्तित्व आहे का? आज आपण सगळेच सायन्स शिकलेलो आहोत. माती कशी बनते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे माती बनण्यासाठी सुद्धा काही एलिमेंट्स आवश्यक आहेत ज्याच्यामुळे माती बनली. म्हणजेच माती हा फक्त बाहेरचं एक त्याचं प्रतिबिंब आहे किंवा बाहेरचं एक स्वरूप आहे. माती ही मूळ स्वरूप असू शकत नाही. विज्ञानात आपण शिकलेलो आहे की माती तयार कशी झाली, पृथ्वी तयार कशी झाली, जमीन सुपीक होते म्हणजे काय होतं. म्हणजे ती माती हे सुद्धा त्याचं मूळ रूप असलं नाही पाहिजे. मग त्याच्याही खोलात गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे एलिमेंट्स आपल्याला कळतील की ह्या एलिमेंट्समुळे माती तयार झाली आहे. पण हे एलिमेंट्स तरी कुठून आलेत? त्याचं तरी एक्झिस्टन्स रिअल आहे का? ते शोधणं आवश्यक आहे. मग ते शोधत असताना आपल्याला कळेल की अरे सगळीकडेच जर आपण ह्या सगळ्या गोष्टी असं जर करत बसलो तर मग काहीच उरणार नाही. नथिंग. सगळीकडे अरे काहीच नाहीये, कशाचंच काही नाही. कारण प्रत्येकाचा छोटा छोटा एलिमेंट्स आहे. आज सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे की आपल्याला आज प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन, त्या प्रोटॉन मधले पण आणखीन छोटे भाग, न्यूट्रॉन्स मधले पण आणखीन छोटे भाग, कितीतरी गोष्टी आपल्याला कळत चालल्या आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉन हे सुद्धा ओरिजिनल रूप असं नाही, तेही कशाचं तरी अपिअरन्स आहे. आपलंही तसंच आहे. मग आपल्यात असं काय आहे जे कॉमन असणार आहे? मग तो मगाचा शब्द आपण बघूया. पाण्याचा ग्लास आहे, मोबाईल आहे आणि पुस्तक आहे. हा जो आहेचा अनुभव घेणारा जो आहे, हा आतला जो जाणीवेचा भाग आहे तो माझ्याकडे आहे, जो कॉन्स्टंट आहे, जो आजही असणार आहे, उद्याही असणार आहे आणि कालही होता. मग तुम्ही म्हणाल की असं कसं होईल? जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ही जाणीव आहे. शरीर नसल्यावरती ही जाणीव कुठे असणार आहे? अगदी बरोबर आहे. हे प्रश्न पडले पाहिजेत रादर आपल्याला. इतक्या पटकन आत्मा आणि ह्या गोष्टी उत्तर जेव्हा आपण देतो त्याला खरंच आपण ते एक्सपिरियन्स करू शकतो का? आणि आपण ज्याला विज्ञान म्हणतो तर विज्ञानाचं साधं सूत्र असतं की जे तुम्ही म्हणताय ते प्रूव्ह करून दाखवता, सिद्ध करून दाखवता यायला पाहिजे, तरच ती गोष्ट मान्य आहे. उगाच काहीतरी म्हणायचं आत्मा आहे, दाखव कुठे आहे आत्मा. काय आपल्याकडे उत्तर? नाही, तो असतो, दाखवता येत नाही. आणि मग दाखवता येत नाही तर असा कसा असेल? याचं अस्तित्व आहे ते आपल्याला
सांगता यायला पाहिजे, दाखवता यायला पाहिजे, अनुभवता यायला पाहिजे, व्हॉट एव्हर जे काही असेल एक्सप्लेन करता यायला पाहिजे. जर ते एक्सप्लेन करता येत नसेल तर ते हायपोथेटिकल आहे, ते इमॅजिनरी आहे. राईट. सो ह्या ज्या गोष्टींचा अनुभव येतोय हा आपलं शरीर आहे तोपर्यंतच आहे असं आपण समजूया. कारण शरीर आहे तोपर्यंतच आपल्याला सगळ्या फिलिंग्स आहेत. ही शरीर संपल्यानंतर फिलिंग्स कुठे आहेत? जेव्हा एखाद्याची डेड बॉडी पडलेली असते तर समोरचा व्यक्ती त्याच्यासाठी रडतोय ते बघून त्याला वाईट वाटतं का? की अरे बापरे, माझ्यासाठी किती रडतोय रे, किती वाईट वाटतंय मला. नो, देर इज नो फिलिंग्स इन दॅट बॉडी. मग हे जातं कुठं? आफ्टर दॅट पुढे काय? मी ज्याला झोपतो शांतपणे, कुठे आहे माझी जाणीव? मला नाही जाणवत की मी झोपलोय. मला हे माहित नसतं की कोण झोपलाय. मस्त झोपलेला असतो, सकाळी उठलो की कळतं अरे मी झोपलो होतो बरं का. थेरी ऑफ रिलेटिव्हिटी आपल्याला माहिती आहे. पॉइंट ऑफ रेफरन्स फार महत्वाचा असतो. मी जागा आहे हे सांगण्यासाठी मला काहीतरी रेफरन्स धरावा लागतो, तर मला सांगता येईल की या रेफरन्सनी मी जागा आहे. मी झोपलेलो नाही म्हणून मी जागा आहे. म्हणजे रेफरन्स पॉइंट झोपणं ही कृती जी आहे त्याला रेफर केले म्हणून आपण म्हणू शकतो की मी जागा आहे. सो काही ना काहीतरी रेफर करावं लागतं तेव्हाच ती गोष्ट एक्सप्लेन करता येते. मग ही जाणीव कुठे जाते? कुठेच नाही जात. या सूत्रानुसार जो आता आपण श्लोक पाहतोय की जे सत आहे ते नाही असं कधीच असू शकत नाही. त्याचं एक्झिस्टन्स, त्याचं अस्तित्व हे कायम राहतं. सोपं उदाहरण देतो तुम्हाला, लवकर कळेल अजून. सकाळच्या वेळेला घरामध्ये एखादा छानसा सूर्याचा कवडसा जर पडला किंवा एखादी अंधारी खोली आहे आणि त्या अंधाऱ्या खोलीमध्ये एक छोटंसं कुठंतरी झडप उघडी राहिली आहे आणि तिथून सूर्याचा किरण येतो. हा जो सूर्यप्रकाश असतो, हा सूर्यप्रकाश तसा आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. रोज आपल्यासमोर सूर्यप्रकाश असतो पण तसा तो जाणवत नाही. तो जाणवण्यासाठी आपल्याला वस्तूंची आवश्यकता आहे. जसं त्या झडपेमधून येणारा जो प्रकाश आहे त्या प्रकाशामध्ये, त्या किरणामध्ये आपल्याला जे धुलीकण दिसतात त्या धुलीकणांवरती असलेला प्रकाशाचं रिफ्लेक्शन आपल्या डोळ्यांना कळतं आणि मग आपल्याला कळतो की प्रकाश आहे. एखाद्या व्यक्तीला डोळ्यांचा त्रास आहे तर त्या व्यक्तीला ते रिफ्लेक्शन कळत नाही, त्याच्या रेटिनाला प्रॉब्लेम आहे किंवा आणखीन कशालाही प्रॉब्लेम असेल तर त्याला तो प्रकाश असूनही दिसणार नाही. म्हणजेच जे आहे त्याचं अस्तित्व जाणवण्यासाठी वस्तूची आवश्यकता आहे. आणि ज्याला ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर शब्द सांगितलाय, उपाधी, ऑब्जेक्ट. काहीतरी असावं लागतं तरच आपण ते प्रूव्ह करून सांगू शकतो की हे आहे. पण ते असल्याशिवाय सुद्धा ती गोष्ट असते हेही आपल्याला जाणवतं. मातीचा आकार देऊन किंवा मातीला विशिष्ट आकार देऊन मडकं तयार होतं. त्या मडक्याच्या आकारामुळे आपल्याला मातीचं एक रूप दिसतं. अदरवाईज माती तर सगळीकडे आहे. आपल्या घरात सुद्धा धूळ असते पण आपल्याला दिसते का? नाही. आपण ज्याला झाडून काढतो त्यावेळेला ती ज्यावेळेला एकत्र येते त्यावेळेला आपल्याला ती दिसते. दिसण्याचं जाऊन द्या, ऐकण्याचं सुद्धा आपल्या इंद्रियांची एक लिमिटेशन आहे ज्याच्यामुळे आपल्याला काही डेसिबल्स पर्यंतचाच आवाज येऊ शकतो. पण त्या पलीकडचा सुद्धा आवाज असतो जो अनेकांना जाणवतो आणि बऱ्याचदा आपण सगळ्यांनीच तो अनुभवला असेलही. कमी डेसिबलचा असो अथवा जास्त डेसिबलचा असो, अर्थात आपण जर त्या गोष्टीवर फोकस केला असेल तर. सो आपल्याला ऐकू येत नाही याचा अर्थ तिथं गोष्ट अस्तित्वात नाही असं म्हणू शकत नाही. पण आपल्या इंद्रियांच्या मर्यादा आहेत. म्हणजे इंद्रिय हे त्या वस्तूला गोचर करतात, ती गोष्ट जाणून घेतात, त्याचा अनुभव देतात आणि हे इंद्रिय मनाद्वारे ती गोष्ट अनुभव करू शकतात. मनाच्या अस्तित्वाशिवाय ती गोष्ट निरर्थक आहे. कारण भावना ह्या त्या मनामध्ये स्थित आहेत आणि त्या भावनेमुळे आपल्याला त्या गोष्टीचं अस्तित्व दिसतं. पण असंही आहे ज्याला आपण निर्विकार भाव असं म्हणतो की एखाद्या वस्तूकडे आपण इतकं एकटक बघत असतो की ते बघत असताना आपल्याला कुठलाही भाव मनामध्ये नसतो, ना चांगला असतो ना वाईट असतो, काहीच भाग नसतो, कुठलाही विचार नसतो, आपण फक्त त्या गोष्टीकडे पाहत राहतो.
हा निर्विकार भाव सुद्धा आपल्याला एक अस्तित्व निर्माण करून देतो, दॅट इज कॉल्ड उपाधी. नाम, रूप आणि व्यवहार या तिन्हींना मिळून उपाधी असं संबोधलेलं आहे. एक विशिष्ट नाव दिलं की त्या वस्तूचं अस्तित्व बदलतं. मातीचं मडकं, मातीचा फ्लॉवर पॉट ह्या दोन गोष्टी नावामुळे बदलून जातात. दोघांमध्ये साम्य मातीच आहे, परंतु त्याला जे दिलेलं नाव आहे त्या नावामुळे त्याचं अस्तित्व बदललं. रूप, त्याला जो शेप दिलेला आहे, त्याचं जे काही आपल्याला प्रेझेन्स दिसतोय, त्या मडक्याचा जो आकार आहे, त्या आकारांमुळे आपल्याला त्या दोन भांड्यांमध्ये भिन्नता दिसते. एक भांड छोटं आहे, एक भांड मोठं आहे. एका भांड्याचा आकार गोलाकार आहे, एका भांड्याचा आकार चौकोनी आहे. त्या आकारामुळे त्याचं अस्तित्व बदललं. आणि व्यवहार, एकच फ्लॉवर पॉट तुम्ही बघणं आणि मी बघणं या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. त्या फ्लॉवर पॉटशी तुम्ही कसे अटॅच होता ह्याच्यावरनं तो फ्लॉवर पॉट तुम्हाला छान अथवा वाईट वाटू शकतो. आणि मला तोच फ्लॉवर पॉट तुमच्या विरुद्ध सुद्धा वाटू शकतो. फ्लॉवर पॉट एकच आहे, पण त्याच्याविषयीचे माझ्या मनातले भाव जे आहेत त्याच्यावरनं त्या फ्लॉवर पॉटला चांगलं अथवा वाईट हे विशेषण लागतं. एखादं गिफ्ट कोणाला मला द्यायचं आहे, तर मला ते आवडलंय गिफ्ट म्हणून मला ते चांगलं वाटतं, पण ज्याला द्यायचंय कदाचित त्याच्यासाठी ते जास्ती इम्पॉर्टंट नसेल, पण तो काय गिफ्ट दिलंय तुम्ही. एकच गोष्ट, परंतु त्याच्या मागचा जो भाव वेगवेगळा आहे, त्याच्यामुळे त्याचे जे एक्झिस्टन्स आहे, त्याचा जो अस्तित्व आहे ते बदलतं. म्हणजे कुठलीही गोष्ट जर आपल्याला जाणवायची असेल, त्याचं अस्तित्व समजून घ्यायचं असेल, तर ह्या तीन गोष्टींची महत्वाची आवश्यकता आहे. नाम, रूप आणि व्यवहार. नेम, फॉर्म अँड अपिअरन्स. ते कसं दिसतंय मला हे जास्ती महत्वाचं. एखाद्याला लाल कलर आवडत असेल तर तो म्हणेल लाल कलरचं भांड खूप छान आहे. द सेम टाइम एखाद्याला लाल कलर नाही आवडत आहे तर तो म्हणाला लाल कलरचं कुठे घेत आहे, चांगलं नाही येत आहे. हा जो अपिअरन्स आहे त्याचं अस्तित्व मला जे जाणवलं ते माझ्या मनातल्या त्या लाल कलरच्या असलेल्या भावामुळे मला जाणवलं. दॅट इज कॉल्ड व्यवहार. म्हणजे एकच गोष्ट ह्या तीन गोष्टींमुळे डिवाइड होत जातात. सेम तुम्ही, मी, आजूबाजूचे सगळे लोक, प्राणी, पशु, पक्षी, झाडं, जे काही तुम्हाला सगळं दिसतंय हे सगळंच या नाम, रूप, व्यवहारामुळे आपल्याला वेगवेगळं वाटतं, पण ते मुळात तसं नाही. कारण हे नाम, रूप आणि व्यवहार जर आपण बाजूला काढलं तर आपल्याला कळेल ह्या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे, अँड दॅट इज अ एनर्जी, चैतन्य, कॉन्शियसनेस, अवेअरनेस, आत्मा, व्हॉट एव्हर तुम्ही त्याला काही नाव द्या. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या समजण्यासाठी आहे, हे तत्वज्ञान आहे. हे पहिलं समजून घ्या. सो ह्या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे जी आजही होती, कालही असणार आहे आणि उद्याही असणार आहे. मग हे जे चैतन्य आहे हे शरीर सोडल्यानंतर कुठे जातं? कुठंच जात नाही. ते पुन्हा नवीन फॉर्म मध्ये आपल्या समोर प्रकट होतं. काहीच बदलत नाही. आणि म्हणून भगवंत असं म्हणतो की असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सत वस्तूचा अभाव नसतो. सत काय आहे? दॅट एनर्जी. त्याचा अभाव असेल अशी कुठलीच गोष्ट तुम्हाला दिसणार नाही. एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड, एव्हरीथिंग नॉन लिव्हिंग असेल और लिव्हिंग असेल, व्हॉट एव्हर, या प्रत्येकामध्ये तुम्हाला कळेल की प्रत्येकामध्ये प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत, एनर्जी आहे, व्हॉट एव्हर. ते सगळा जो कॉमन फॅक्टर आहे तो सगळ्यांमध्ये सेम आहे, काहीच बदललेला नाही. बदलते ते नेम, बदलते ते फॉर्म, बदलते तो अपिअरन्स. एखाद्याला निसर्गामध्ये रमायला खूप आवडतं, तोच म्हणेल अरे काय ते एकटापणामध्ये जायचं, मस्त एन्जॉय करूया, आपण पब मध्ये जाऊया, डान्स करूया, अजून काय डिस्को करूया, व्हॉट एव्हर. प्रत्येकाचं वेगवेगळेपण असेल, पण या सगळ्यांमध्ये वाटणं हे तर कॉमन आहे ना. याला निसर्गात जाणं छान वाटतंय, याला डान्स करणं छान वाटतंय, हे वाटणं दोघांमध्ये कॉमन आहे. पण त्याचं नेम, फॉर्म आणि अपिअरन्स या तीन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आणि म्हणून डान्स हा वेगळा भाग वाटतो आणि निसर्गात भटकंती ही वेगळी वाटते. म्हणजेच वाटणं हे आहेच, ते कालही होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. पण ज्याच्याविषयी वाटतंय ते बदलू शकतं.
आज मला एखाद्या व्यक्तीविषयी वाईट भावना आहे, त्याच्याविषयी वाईट चिंतन करतो मी किंवा वाईट विचार करतो. मे बी उद्या त्याच्याविषयीचा माझा अनुभव बदलला, मला त्याच्याविषयीचं मत माझं बदलून जाईल, त्याच्याविषयीचं माझं वाटणं बदलणार आहे. ते कॉमन नाही राहणार. तर कारण का? कारण त्याच्याबद्दलचा भाव, व्यवहार जो आहे तो माझा बदलला. त्याचं नाम आणि रूप सेम आहे, पण त्याचा व्यवहार बदलल्यामुळे मला तीच गोष्ट आता वेगळी वाटायला लागली. जी आधी अप्रिय होती आता ती प्रिय वाटायला लागली. आधी प्रिय होती ती अप्रिय वाटायला लागली. म्हणजेच हे प्रिय आणि अप्रिय हे उसणं असलं पाहिजे, म्हणून ते येतं आणि जातं. बघा, प्रिय आणि अप्रिय हे उसणं असलं पाहिजे, म्हणून ते येतं आणि जातं, पण वाटणं हे मात्र उसणं नाहीये, ते आहे. ते कालही होतं, अप्रिय वाटत होतं, प्रिय वाटत आहे, उद्या कदाचित आणखीन काहीतरी वाटू शकेल, पण वाटणं हा कॉमन फॅक्टर आहे. म्हणून जे असतं, जे खरं आहे, जे सत्य आहे, ते कधीच बदलत नाही, त्याचं नष्ट होत नाही, ते नाही असंही कधी असू शकत नाही. परंतु जे उसणं घेतलेलं आहे, ते येतं आणि जातं. मग आपल्या स्वतःच्या बाबतीत आपण जर बघितलं, तर आपलं शरीर हे उष्ण अवसान आहे. कशाचं? त्या जाणीवेचं. तुम्ही आता इथे सेशन अटेंड करताय म्हणून त्या सेशनला महत्व आहे. जर कोणीच नसतं तर सेशनला अस्तित्व राहिलं असतं का? ऑफकोर्स नॉट. म्हणजे तुमच्यामुळे या सेशनला एक्झिस्टन्स आहे. पण सपोज ही सगळीच लोक निघून गेली आणि मी आणि कदाचित सर्वेश आम्ही दोघेच राहिलो, तर तुमच्या दृष्टीनं हे सेशनचं एक्झिस्टन्स नाही मॅटर करत आहे. पण सर्वेशच्या दृष्टिकोनातनं, माझ्या दृष्टिकोनातनं हे सेशन आहे. म्हणजे आपलं शरीर जे असणार आहे, हे आज जे आपल्याला वाटतंय ते उद्या तसं नसणार आहे. काल जे होतं ते आज नाहीये, कारण ते उष्ण आहे. जे उष्ण आहे ते येतं आणि जातं. मागच्याही श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलं, हा हिवाळा आणि उन्हाळ्यासारखा आहे. ते येणार आणि जाणार. हे इंद्रियांना गोचर होणारी प्रत्येक गोष्ट, ती डोळ्यांनी अनुभवणारी असो, कानांनी अनुभवणारी असो, त्वचेने अनुभवणारी असो, जिभेने अनुभवता येणारी असो किंवा नाकानेच अनुभवता येणारी असो, या कुठल्याही गोष्टी येणार आहेत आणि जाणार आहेत, कारण ते त्याचं मूळ अस्तित्व नाही. पण जे मूळ आहे ते मात्र कधीच जात नाही. स्वतःच्या बाबतीत ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. मग आता माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात. प्रत्येकाच्या येतात. प्रत्येकाला दुःख होतं आणि प्रत्येकाला आनंदही होतो. मग ज्या वेळेला माझ्या आयुष्यात दुःख येतं, परीक्षेमध्ये मला कमी मार्क मिळाले किंवा मला जे एक्स्पेक्टेड होतं तशी ती गोष्ट घडलेली नाहीये. समोरच्यानी मला असं उत्तर द्यावं असं मला वाटत होतं, पण त्यांनी ते दिलेलं नाहीये. अशा कुठल्याही कंडिशन जर तुम्ही पाहिल्यात आणि भगवंत जसं इथे म्हणतोय, की या दोहोंचेही सत्य स्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिलेले आहे. जर तुम्हाला ह्या गोष्टींचं नॉलेज असेल, तर ते झालेलं फेल्युअर असेल, त्या समोरच्या व्यक्तीने दिलेला रिप्लाय असेल, ह्या सगळ्याच गोष्टी ह्याचं तुम्हाला माहिती असलं पाहिजे, की हे उष्ण आहे, हे येणार आणि जाणार आहे. जर आज हे मला अनपेक्षित घडलेलं असेल, मला नको असलेलं आज घडत असेल, तर उद्या मला हवं असलेलं घडवणं सुद्धा माझ्याच हातात आहे. आज जर मला परीक्षेत कमी मार्क मिळालेत म्हणून मला डिप्रेशन वाटतंय किंवा मला कसं खंत वाटतेय, तर मला हे शोधलं पाहिजे की कमी मार्क का मिळाले आणि त्या गोष्टीवर जर मी काम केलं तर ते मार्क पुन्हा येणार आहेत आणि ते मार्क हे उष्ण अवसान आहे माझ्या केलेल्या अभ्यासाचं. मूळ स्वरूप काय असेल तर माझा अभ्यास आहे. मग माझा फोकस कशावर असला पाहिजे? अभ्यासावर असला पाहिजे. मे बी मी खूप अभ्यास करतोय पण मला रिझल्ट येत नाही, म्हणजे मी करत असलेल्या अभ्यासाची टेक्निक चुकत असेल, मला ती टेक्निक बदलणं आवश्यक आहे. काही ना काहीतरी कमतरता राहते, कारण मी मेन सोर्स आहे. रिझल्ट जो येणार आहे ते उसनं घेतलेलं आहे. तो बॉरोइंग एक्झिस्टन्स आहे, ते सत्य नाही आहे. मला माझ्या गोष्टीवर जे माझं आहे, जे ओरिजिनल आहे त्याच्यावरती मला काम करायला पाहिजे. मग तो अभ्यास असेल, एखाद्या व्यक्तीनं एक्सपेक्टेड रिझल्ट मला नाही दिला, तो का नाही दिला हे मला शोधलं पाहिजे. त्याच्या अकॉर्डिंगली माझ्या स्वतःमध्ये मला चेंज घडवले पाहिजेत. तर जो आज अनएक्सपेक्टेडली मला नव्हता अपेक्षित किंवा ह्याने असं उत्तर द्यावं असं मला नव्हतं वाटत, उद्या तोच व्यक्ती तुम्हाला अपेक्षित असलेला रिझल्ट देऊन जाईल.
आणि तेच सांख्ययोग सांगतो की ही जी प्रकृती आहे, हे जे सगळं तुम्हाला जाणीव होते, सगळ्यांचं अस्तित्व तुम्हाला जे जाणवतंय, ही सगळी प्रकृती म्हणजेच ही माया आहे. हे सगळं इमॅजिनरी आहे. हे सगळं तुमच्यामुळे अस्तित्वात आहे. मग ही प्रकृती बदलण्याचं सामर्थ्य सुद्धा तुमच्याचकडे आहे. तुम्ही तुमच्यावर फोकस करा, प्रकृती ऑटोमॅटिक बदलेल. जे रिअल एक्झिस्ट करतं ती गोष्टच मॅटर करते. बाकीचं जे अपिअरन्स आहे, त्याचा जो बॉरोईंग एक्झिस्टन्स आहे, ती प्रतिमा जी आहे, तुम्ही स्वतःचा चेहरा सुंदर बनवा, आरशातली प्रतिमा सुंदर होणार आहे. पण आरशातली प्रतिमा सुंदर होण्यासाठी त्या आरशावरती पावडर लावली, लिपस्टिक लावली, आणखीन काय लावायचं लावलं, म्हणून तुमचं मूळ अस्तित्व बदलणार नाही. मग त्या आरशावरती मी एवढे प्रयत्न करतोय, अजून माझी प्रतिमा का बदलत नाही? म्हणून मी जर आकांडतांडव केला, मी जर अग्रेशन मध्ये आलो आणि तोडफोड केली, चिडचिड केली, तर एखादा ज्ञानी व्यक्ती म्हणेल, "अरे काय मूर्ख माणूस आहेस?" त्या आरशातल्या प्रतिमेवरती काम करायचं नाही, तर तुझा चेहरा ज्या आरशात दिसतोय, त्या चेहऱ्यावरती काम कर. आरशातली प्रतिमा ऑटोमॅटिक बदलेल. तर तू जो आहेस तो पुरुष आहे. आरशातली प्रतिमा ही प्रकृती आहे. हा सांख्ययोग आपल्याला शिकवतो. तुमच्या आयुष्यात जे जे काही घडत असेल, सुख आणि दुःख मागच्या श्लोकात आपण बघितलं, हे सुख येणार आहे, जाणार आहे. दुःख येणार आहे, जाणार आहे. ओरिजिनल काय आहे, जे टिकून राहणार आहे, ते तुम्ही आहात. आत्ताच्या घडीला आपण प्रॅक्टिकली विचार करूया. काय होतं ते अर्जुनासारखं आपण लढायला उभे राहिलोत आपल्या लाईफमध्ये. स्ट्रगल खूप चालू आहे सगळ्यांचाच आयुष्यातला. भगवंत फार छान रीत्याने अगदी आत्मा आणि असं तसं सांगतोय. उद्या घरात जाऊन असं म्हणला, माझा आत्मा आणि तुमचा आत्मा सारखाच आहे आणि कशाचं काय आणि तुम्ही मला कशाला ओरडताय, मी कशाला तुमचं ओरडणं ऐकून घेतोय, आणखीन 2 कानाखाली जास्ती बसतील. बिकॉज वी आर अ फूल. पण मूर्ख आहोत, असे स्टेटमेंट करायला. कारण आपण ज्याला प्रॅक्टिकल जगामध्ये वागतो, त्याला प्रॅक्टिकलीच त्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं बिहेव करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. ते पुढे पुढे येणार आहे पुढच्या श्लोकांमध्ये. आपले रेफरन्स पॉइंट आपण चुकतो. आपण जगतोय या व्यावहारिक जगतामध्ये, या प्रकृतीमध्ये जगतोय आणि भाषा करतोय आपण की आम्ही आत्मा आणि आम्ही असं. नो, इट्स नॉट गुड. तुम्ही ज्या रेफरन्सनी ही गोष्ट पाहताय, त्या रेफरन्सनीच तुम्हाला वागावं लागेल. अदरवाईज तुमचा रेफरन्स बदला. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्याच गोष्टींकडे तुम्ही तेवढ्याच त्रयस्थ नजरेने पाहायला शिकलात, तर तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य ठरेल. पण तसं होत नाही. मला एखादा त्रास होत असेल, तर तो त्रास होतोय असा जो डॉक्टर सांगतो आणि आता मी तुमचा तो त्रास बरा करेल, असा जेव्हा डॉक्टर सांगतो, तो डॉक्टर आपल्याला आपला वाटतो. का? कारण त्यांनी माझ्या मनातलं वाक्य बोलून दाखवलं. पण तेच जर एखादा डॉक्टर आपल्याला म्हटला, "अहो तुम्हाला खरंच काही त्रास नाही, सगळं छान आहे तुमचं." अरे काय या डॉक्टरला काहीच कळत नाही. मला प्रिय वाटणारं वाक्य ऐकू येईपर्यंत माझं समाधान होत नाही. कारण मी आधीच ठरवलंय माझ्या मनात, की मला काय अपेक्षित आहेत तर. आणि ते जे उत्तर मला दिलं जाईल, ते उत्तर जिथून मिळेल ते योग्य आहे असं मी समजेल. हे आपलं सगळ्यांचा स्वभाव आहे. मग जर रेफरन्स पॉइंट आपण हा धरत असू, तर आपल्याला त्याच वेनी जगात जगावं लागेल. जर रेफरन्स पॉइंट एक धरायचा आणि वागलत दुसरं, तर तुम्हाला जगात मूर्ख असं संबोधलं जाईल आणि अर्थात तुम्ही ते मूर्ख असाल. सो ह्या दोन्ही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकली ती गोष्ट भगवान श्रीकृष्णाला एकदा असा प्रश्न विचारला गेला, की तुम्ही जर रामाच्या ठिकाणी असता आणि दशरथाने जे वचन दिलं होतं त्या पद्धतीनं दशरथाने तुम्हाला येऊन सांगितलं, की तुला वनवासात जावं लागेल, तर तुम्ही जर त्या ठिकाणी असता, तर तुम्ही काय केलं असतं? कृष्ण म्हणला, मी जाऊ शकलो नसतो. मी जाणार नाही. काळानुरूप रेफरन्स पॉइंट जसे बदलतील, त्या पद्धतीनं डिसिजन बदलल्या जातात. रामाचं पर्पज लाईफ मधलं वेगळं होतं, कृष्णाचं पर्पज वेगळं होतं. दोघांचेही रेफरन्स पॉइंट वेगळे आहेत, म्हणून दोघांचीही उत्तरं त्यांच्या त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत. रामाच्या दृष्टिकोनातनं कृष्ण चुकीचा असेल, कृष्णाच्या दृष्टिकोनातनं राम चुकीचा असेल, पण दोघांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर पाहिलं तर ते त्या त्या ठिकाणी त्यांच्या रोलनुसार बरोबर आहे. पण गंमत अशी होते, आपल्याला असं वाटतं की या जगातले शहाणे आपणच आहोत. आणि मग मी म्हणेल तेच बरोबर आहे का? तर माझा पॉइंट ऑफ व्ह्यू हा बरोबर आहे. पण सगळ्याच गोष्टी आपल्याला दिसतातच असं नसतं. आणि म्हणून आपण म्हणतो की अनुभव जो आहे, एक्सपिरियन्स जो आहे, हा एज्युकेशनपेक्षा जास्त मॅटर करतो.
त्यामुळे एखादा अनुभवी व्यक्ती आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा सांगत असतो, मग अगदी आपले आई वडील असतील, आपले शिक्षक असतील किंवा अन्य कोणी असेल, तिथं स्वतःचा पॉइंट ऑफ व्ह्यू बाजूला ठेवावा आणि समोरच्याचं ऐकावं. आणि त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा एक्सपिरियन्स मधून आलेला आहे आणि तो आपल्याला त्या दृष्टिकोनातनं आपल्या हिताचं सांगत असतो. सो हे अस्तित्व आपलं ओळखणं आवश्यक आहे. मग ज्या ज्या वेळेला नकारात्मक विचार आपल्या डोक्यात येतात, हे कसं जमणार आहे मला, असं ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला हा श्लोक लक्षात ठेवला पाहिजे, की आपलं मुळात अस्तित्व काय आहे. आपल्याला रिझल्टकडे लक्ष द्यायचं नाहीये. आपल्याला त्याचा जो काही प्रोसेस आहे, त्या प्रोसेसवर फोकस करा. रिझल्ट ऑटोमॅटिकली येणार आहे. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदररीत्या आपल्याला ते सांगितलेलं आहे. या श्लोकाचं वर्णन करताना माऊली फार सुंदररित्या त्याचं वर्णन करतात. आता अर्जुना काही ऐक, सांगेन मी ऐक, जे विचार पर लोक ओळखिती. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. जे जाणकार आहेत, जे तत्वज्ञ आहेत, जे संत सत्पुरुष, जे ह्यांनी सगळ्यांनी हे जाणलेलं आहे. या सगळ्यांमध्ये जर काही कॉमन असेल तर ते एकच आहे, त्याचं चैतन्य. मग कसं? सलिली पय जैसे, एक होऊनी मिनले ऐसे, परी निवडूनी राजहंसे वेगळे कीजे. की दूध आणि पाणी हे एकत्र ठेवलेलं आहे, पण जर राजहंस असेल तर तो दूध वेगळं करतो आणि पाणी तसंच ठेवून देतो. तो फक्त दुधाचं प्राशन करतो. का? तर तो राजहंस जाणकार आहे, त्याला त्या दुधान आणि पाण्यामधला फरक कळतो. आपण जाणकार नाही म्हणून आपल्याला ते फक्त दूधच दिसतं, पण राजहंसाला बरोबर दूध आणि पाणी यातला फरक समजून येतो. ही अग्निमुखे किडाळ, तोडून या चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत. की एखादा सोनार आहे किंवा जवाहीर आहे, ते सोनं ज्यावेळेला इम्प्युअर फॉर्म मध्ये असतं, ज्याच्यामध्ये अशुद्धता आहे, तर तो अग्नीमध्ये तापवतो आणि त्यातलं बरोबर सोनं बाजूला काढतो. उरलेली अशुद्धता जी आहे ती बाजूला करून देतो. कारण तो जाणकार आहे. पण आपण जाणकार नाही. आपल्याला जर दिलं तर आपल्याला वाटेल अरे हे सोनंच आहे की, याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे. त्याला कळतं 22 कॅरेट, 24 कॅरेट, 18 कॅरेट मध्ये फरक काय, आणि तो जाणकार आहे. अदरवाईज आपल्याला सगळ्यांना दिसतं ना, सगळं सोनं पिवळंच दिसतं. जे चकाकतं, जे पिवळं असतं ते सोनंच असेल असं काही नाही. मग त्यासाठी जाणकार असणं आवश्यक आहे. आणि मग माऊली इथे म्हणतात की तो ज्ञानी जो आहे, ते साधू संत सत्पुरुष आहेत, त्यांनी हे जाणलंय की ह्या सगळ्यांमध्ये जर काही एक्झिस्ट करत असेल, ज्याचं अस्तित्व आहे, तर ते फक्त चैतन्य आहे. पुढे माऊली अजून फार सुंदर उदाहरण देतात. ना तरी जाणीवेच्या आयणी, करिता दधी कडसणी, मग नवनीत निर्वाणी दिसे तैसे. की ज्या प्रकारे ताक जे असतं ते ताक घुसळून घुसळून त्याच्यामधनं लोणी काढलं जातं. जर तुमच्या घरी लोणी काढलं जात असेल तर कधीतरी एकदा शेजारी बसा. ते घुसळायला लागल्यानंतर त्यातनं थोडं 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 लोणी बाहेर यायला लागतं. आपल्याला वाटतं अरे वा, निघालं लोणी आता बास. पण जी जाणकार व्यक्ती असते ती आणखीन घुसळत राहते. मग ती तुमची आई असेल, आजी असेल, अजून कोणी असेल, ती आणखीन घुसळत राहते. आपण म्हणतो आता झालं ना, लोणी निघालं, अरे थांब जरा, अजून यायचंय. घुसळत राहते, घुसळत राहते, आणि एक वेळ येते त्याला कळतं की आता ह्यातलं लोणी सगळं संपलं. मग ते बाजूला काढते आणि ताक वेगळं करते. आणि ती जाणकार आहे, तिला त्या ताकामधलं सुद्धा लोणी दिसतं, जे आपल्याला दिसू शकत नाही. ती जाणकार आहे, त्या अनुभवातून ती गेलेली आहे आणि तिला माहिती या ताकातनं किती लोणी निघणार आहे, अजून करायला हवं, अजून याच्यामध्ये लोण्याचं अस्तित्व आहे. किती छान उदाहरणं दिलेत बघा माऊली. पुढे माऊली असं म्हणतात की भूसबीज एकवट, उपणितार आहे घनवट, तेथ उडे ते फलकट, जाणो आले. ज्याला शेतकरी उफणण्याची कृती करतो, ज्याच्यामध्ये धान्य आणि फोलपट सगळे एकत्र असतात, ज्याला तो उडवायला टाकतो, ती फोलपट जी आहेत, जी हलकी आहेत, ते आपोआप उडून पडतात, आणि जे धान्य आहे ते मात्र त्याच्यामध्ये शिल्लक राहतं. आपण ज्याला ह्या गोष्टींचा खोलवर विचार करत जाऊ, तसं तसं आपल्यालाही जाणवत राहील की या सगळ्या मडक्यांचं अस्तित्व एकच आहे, ती म्हणजे माती. जे जे आपल्याला दिसतंय, ऐकायला येतंय, माणूस प्रिय असो, अप्रिय असो, पशु, पक्षी, जीव, जंतू, किडे, सगळे जे काय असेल, या सगळ्यांमध्ये कॉमन एकच आहे. आणि शेवटचं माऊलीने फार सुंदर सांगितलंय. तैसे विचारिता निरसिले,
ते प्रपंचू सहजे सांडविले, मग तत्वता उरले ज्ञानियासी. आणि म्हणून अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्षू दोहोही देखिला असे. म्हणून जो ज्ञानी आहे त्या ज्ञानी पुरुषाला ह्या अनित्य वस्तूंच्या ठिकाणी अस्तित्व जाणवत नाही. तो ह्या वस्तूंकडे पाहत नाही, तो ह्या व्यक्तींकडे पाहत नाही, तो पाहतो त्यातलं चैतन्य. कारण उपाधी आणि चैतन्य यातील साराभूत काय आहे याचा निर्णय त्यांनी जाणलेला असतो, की ह्यातलं ओरिजिनल काय आणि नेम फॉर्म काय आहे हे त्यांनी जाणलेलं असतं. नेम फॉर्म येणार आहे, जाणार आहे, टिकणार आहे ते अस्तित्व. त्या अस्तित्वाकडे, त्या चैतन्याकडे ते लक्ष देऊन राहतात. म्हणून संत सज्जनांचा सहवास हा का महत्वाचा असतो, कारण ते आपल्याला ती दृष्टी देतात. किंवा त्या दृष्टीतनं आपल्याला कळत जातं की ह्या दह्यामधलं लोणी कुठे आहे, त्या फुलपटांमधनं धान्य किती राहणारे कुठे आहे, ह्या सगळ्याची जाणीव आपल्याला त्या दृष्टिकोनामुळे होत जाते. आणि म्हणून असा संघ ज्ञानी लोकांचा आयुष्यभर आपल्यासोबत राहावं, कारण ह्यानीच आपलं आयुष्य बदलू शकतो. सो गीता ही फक्त पाठांतर करण्यासाठी किंवा छान काहीतरी कानाला गोड वाटतंय ह्यासाठी अजिबात नाही. गीता ही आपलं आयुष्य बदलण्यासाठी आहे. आपल्याही आयुष्यात आजही दुःखद घटना घडणार आहेत, घडत असतील आणि उद्याही घडणार आहेत. असं होणार नाही की आता तुम्हाला सगळं समजलं, आता दुःख तुमच्या आयुष्यातलं निघूनच गेलं. अजिबात होणार नाही. दुःख उद्याही येणार आहे. परंतु ह्या नॉलेजमुळं, या गीतेच्या ज्ञानामुळं त्या दुःखांमधलं ओरिजिनल काय आहे ते तुम्हाला जाणवणार आहे आणि त्या दुःखाची जाणीव मात्र होणार नाही. पण गंमत अशी होते, रेफरन्स पॉइंट मी नेहमी जे म्हणतो ते गमतीशीर एक उदाहरण आहे. अनेकदा दिलं असेल, जे स्वयंप्रेरकला पहिल्यापासून आहेत त्यांना ही गोष्ट माहिती आहे, की शंकराचार्य एकदा काशीच्या घाटावरनं निघाले होते आणि ते निघाल्यानंतर एक पिसाळलेला हत्ती जो आहे तो त्यांच्या पाठीमागे लागला आणि तो पाठीमागे लागल्यानंतर शंकराचार्य जोरजोरात पळायला लागले आणि पळता पळता एका झाडाच्या आडोशाला थांबले त्या खोडाच्या बाजूने, की जेणेकरून त्या हत्तीला ते दिसणार नाही. तर गावातली मंडळी जी आहेत ती हे सगळं पाहून हसायला लागले. थोड्या वेळाने तो हत्ती निघून गेला. शंकराचार्य तिथनं बाहेर आले. हे सगळे गावकरी त्यांच्यावर हसायला लागले. म्हणजे तुम्ही रोज तर एवढं पांडित्य सांगता, एवढा वेदांत सांगता, अनेक ज्ञानाच्या गोष्टी तुम्ही सांगता, हे सगळं काही एकच आहे, हा आत्मा तो आत्मा हा सगळ्यांचा एकच आहे, असं वगैरे तुम्ही सांगताय. मग त्या हत्तीला बघून तुम्ही पळाले का? त्या हत्तीचा आत्मा आणि तुमचा आत्मा काही वेगळा होता का? मग तुम्ही पळाले कशाला? त्यांनी जरी तुम्हाला मारलं असतं, तुम्हाला कुठं मारलं असतं? तुमच्या शरीराला मारलं असतं. मग तुम्ही कशाला पळता? म्हणजे तुम्ही जे बोलता तसं तुम्ही वागत नाही. शंकराचार्यांना सांगितलेला प्रश्न आहे किंवा विचारलेला प्रश्न आहे. शंकराचार्य त्यांच्या पुढे आहेत. त्यांनी गावकऱ्यांना असं उत्तर दिलं, तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे. जर मी पळालेलो तुम्ही पाहिलेलं असेल तर तेही खोटं आहे आणि तो हत्ती जो माझ्या मागे लागलाय तेही खोटं आहे. जर हा हत्ती खरा असेल तर मी पळालेलं पण खरं आहे. आता तुम्ही ठरवा काय खरं आणि काय खोटं. हत्ती खरा असेल तर मी पळालोय, हत्ती जर खोटा असेल तर मी पळालोच नाही. कोण पळालं? कोणीच पळालं नाही. समजलं का? बघा उदाहरण. रेफरन्स पॉइंट आयुष्यातला फार महत्वाचा असतो आणि म्हणून आपल्या आयुष्याला बदलण्यासाठी गीता समजली किंवा गीता मला आता समजलंय सगळं असं जो म्हणतो तो सगळ्यात जगातला मूर्ख माणूस आहे असं समजावं. बऱ्याच वेळेला असं होतं, आपल्याला येणाऱ्या दुःखांमुळं आपण व्यथित होतो, दुःखित होतो, आपलं लाईफ स्पॉइल होत जातं. आपल्याला तिथे सावरायचंय, जर आज हे दुःख आलंय तर हे दुःखही जाणार आहे आणि उद्या जेव्हा आनंद असणार आहे तो आनंदही जाणार आहे. दोन्ही गोष्टी समान आहेत. या पद्धतीनं आपल्याला वागणं हे आवश्यक आहे. आणि हे जर आपल्याला जमू शकलं तर शेवटपर्यंत आपण सदैव आनंदी राहू, कारण आनंद हेच आपलं मूळ स्वरूप आहे. शेवट जाता आता मीटिंग समाप्त करण्याच्या अगोदर छोटंसं उदाहरण पुन्हा देतो आणि थांबतो. आपण कुठल्या तरी मंदिरात जातो, डिनरसाठी जातो, लंचसाठी जातो, पार्टीला जातो, अजून वेगवेगळ्या गोष्टी, तीर्थयात्रा करतो, अजून ज्याला जे गोष्ट आनंद वाटेल ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो. हा आनंद जो आपल्याला वाटला हा लाईफ लॉंग आहे का?
हा लॉंग लास्टिंग आहे का? जर असेल तर काल आनंद झाला होता तर मग आज आपण दुःखी होता कामा नये. आज आपल्याला सर्दी ताप झाला म्हणून आपल्याला त्रास होता कामा नये. आपल्याला त्याचं दुःख वाटता कामा नये. कारण आपल्याला तो आनंद मिळालाय. कारण जे आहे, जे ओरिजिनल आहे, ते कधीच जात नाही. त्याचं अस्तित्वच नाही. हे आता या श्लोकामध्ये आपण पाहिलं. मग जर तो आनंद जो आपल्याला मिळालाय, तो जर ओरिजिनल असेल, तर तो जायला नाही पाहिजे. पण तो जातोय याचा अर्थ तो ओरिजिनल नाही. तो आपण तात्पुरता उसना घेतलाय. कशामुळे उसना घेतलाय किंवा कशाद्वारे उसना घेतलाय? आपल्या इंद्रियांद्वारे. की मी छान लंच केलं, डिनर केलं. ते जे काही मी जेवण केलं ते माझ्या फार आवडीचं होतं. खूप छान टेस्ट होती. मला जिभेनी तो आनंद दिला. मी ज्यांच्या सोबत पार्टीला गेलो होतो त्या माणसांमुळे मला आनंद वाटला. म्हणजे त्या माणसांना मी पाहिलं, त्यांचं बोलणं ऐकलं, त्यांच्यासोबत एन्जॉय केला. या माझ्या इंद्रियां मला आनंद मिळाला आणि इंद्रियां मिळालेला आनंद हा परमनंट नाही. हे मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं. इंद्रियाधीन जे काही सुख आहे किंवा दुःख आहे ते येणार आहे आणि जाणार आहे. देवाच्या दारात गेलो, देवाकडे बघितलं, खूप छान वाटलं. तो जो ॲटमॉस्फिअर इतका छान वाटला, की मला खूप भारी वाटलं. पुढचे काही दिवस मी अतिशय आनंदात घालवले. पण 2च दिवसांनी कोणीतरी माझ्याविषयी अप्रिय बोललं, कोणीतरी मला ओरडलं. मी प्रचंड रागावून त्या व्यक्तीशी बोललो, भांडलो आणि फुल माझं टेम्पर हललं. मग जो काही दिवसांपूर्वी मला आनंद मिळाला होता, तो कुठे गेला? म्हणजेच तो मिळालेला आनंद हा इंद्रियांद्वारे मिळाला होता. जो येणार आहे आणि जाणार आहे तो ओरिजिनल नव्हता. तो टेम्पररी बॉरो केला होता. टेम्पररी उचलला होता. तो घेतला आणि परत देऊन टाकला. ओरिजिनल तिथंच आहे. मग आपल्याला असा आनंद मिळवता येईल का जो ओरिजिनल आहे, जो परमनंट आहे, जो कधीच सोडून जाऊ शकत नाही. रादर त्याच्याशिवाय आपलं अस्तित्वच नाही आणि म्हणून संत सज्जनांना आपण सच्चिदानंद असं म्हणतो, की ज्यांचं हा आनंदाचा एक्झिस्टन्स जो आहे हा परमनंट आहे. तो टेम्पररी असतो. त्यांच्याविषयी कोणी अप्रिय बोललं तरीही त्यांना दुःख होत नाही. कोणी प्रिय बोललं, चांगलं बोललं म्हणून त्यांना आनंदही होत नाही. ते स्वतः आतून आनंदी असतात, ज्याला बाहेरून आनंदाची आवश्यकता नसते. सो अशा प्रकारे भगवंत या ठिकाणी आपल्याला सांगतो, की जे असत वस्तू आहे त्याला अस्तित्वच नसतं. म्हणजे जे खोटं आहे असं आपण म्हणूया. जे फेक आहे और टेम्पररी आहे, त्या गोष्टीला मुळातच अस्तित्व नाही. त्यामुळे ते येणार आहे आणि जाणार आहे. आणि जे सत आहे, जे परमनंट आहे, त्याच्याशिवाय ती गोष्ट अस्तित्वात असू शकत नाही. त्यामुळे जे परमनंट आहे, ते कधीच त्या ठिकाणीवरनं जाऊ शकत नाही. अशा रीतीने या दोहोंचं सत्य स्वरूप ज्या व्यक्तीने हे जाणलेलं आहे, ती व्यक्ती ह्या सुख-दुःखांच्या व्यवहारात पडत नाही आणि म्हणून हे अर्जुना, तू ज्याच्याकडे पाहतोयस, ज्याच्यामुळे तू व्यथित होतोयस, ज्याच्यामुळे तुला गलितगात्र झालेला आहेस, की मला युद्धच करायचं नाही, हे सगळं असत आहे, सत नाही. तू सतकडे पहा आणि युद्ध कर आणि कर्म हे महत्वाचं आहे. कर्माशिवाय राहणं अशक्य आहे. हे जसं तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून भगवंत या ठिकाणी सांगतोय, कदाचित हे एखाद्याला फार बोरिंग वाटेल. की अरे काय आहे, फारच फिलॉसॉफिकल होतंय, आपल्याला काही झेपतच नाही. ऑफकोर्स त्यांच्यासाठी पुढच्या अध्यायांमध्ये भगवंतांनी रिअल बेस्ड सोल्युशन सांगितलेले आहेत आणि म्हणून पुनश्च सगळ्यांना सांगणं आहे, 18 अध्याय होईपर्यंत कुठल्याही कन्क्लुजनवर येऊ नका. ऐकत राहा, शिकत राहा, त्यातनं स्वतः निरीक्षण करून अनुभव घेत राहा. पण कन्क्लुजनवर येऊ नका, जजमेंटल होऊ नका. आणि आज जे आपल्याला वाटतंय त्याच्यानंतर जेव्हा हे आत्ताशी फक्त भगवंत सांगतोय आणि हे सांगत असताना आपल्याला प्रश्न पडणार आहेत आणि आपले प्रश्न लिहून ठेवा. कारण ह्याची उत्तरं आपल्याला यथावकाश पुढच्या येणाऱ्या श्लोकांमध्ये मिळत जाणार आहेत. असो, आपला अधिक वेळ न घेता या ठिकाणी थांबतो.